मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। नमस्ते महाराष्ट्राची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात। विठ्ठल रुक्मिणी गाभारा, चौखांबी, सोळखांबीसह मंदिरात फळांचा आणि फुलांचा वापर करून अतिशय मनमोहक अशी सजावट करण्यात आलेली आहे। या सजावटीसाठी संत्री, मोसंबी, अननस, केळी, सफरचंद, डाळिंब या फळांचा वापर केला गेलेला आहे। आरास केल्यामुळे श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासह संपूर्ण मंदिराला मनमोहक असं स्वरूप प्राप्त झालंय। जानेवारी नववर्षानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक अशी फुलांची आणि फळांची सजावट करण्यात आलेली आहे। तब्बल 1500 फुलं आणि 700 किलो फळ ही वापरण्यात आलेली आहे आणि आपल्या न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी विठुरायाचं हे सावळं रूप दाखवण्यात येत आहे। थंडी असल्या कारणाने पांडुरंगाला कानपट्टी बांधण्यात आलेली आहे आणि जो शाल पांघरण्यात आलेली आहे आणि नववर्ष हे जे गेले 2 वर्षापासून कोरोनाचं सावट अख्ख्या जगभराला लागलेलं ग्रहण होतं ते आता सुटताना दिसत आहे। त्यामुळे हे जे येणारं वर्ष आहे ते अत्यंत भरभराटीचं जावं आणि सर्व विठ्ठल भक्तांना आनंद हो अशी त्यामागची भावना आहे। आपल्या सोबत ही जी सजावट केलेली आहे प्रदीप ठाकूर पाटील हे आहेत। काय सांगाल, काय नक्की बोलणार? खरं तर मी देवस्थानचा आभार मानतो की ते दरवर्षी आम्हाला संधी देतात आणि विशेष असं काही नाही, कारण की चराचरात विठ्ठल आहे म्हणून प्रत्येक ठिकाणी फळ लागावं ही आमची भावना होती आणि त्या पद्धतीनं आम्ही ते केलं। विठ्ठलाला काय मानतो? कोरोनाचं सावट जगावरचं दूर होऊ दे हेच मागणी विठ्ठलाला मानतो। कोणती फळं वापरली आहेत, काय नक्की केलेलं आहे? 6 प्रकारचे आम्ही फळं वापरलेले आहेत। 2022 असल्यामुळे त्याची टोटल 6 येते म्हणून आपण 6 प्रकारची फळं वापरलेली आहेत। केळीचे गोड मोठी वापरलेली आहे, सफरचंद पायनॅपल वापरला आहे, संत्री वापरली आहे, मोसंबी वापरली आहे। 6 प्रकारची फळं आपण वापरलेली आहेत। एकंदरीत सर्व विठ्ठल रुक्मिणी भक्तांचं प्रतिनिधित्व म्हणून त्या ठाकूर पाटील जे आहेत पुण्याचे त्यांनीही सजावट केलेली आहे आणि येणारं हे जे वर्ष आहे आलेलं त्याच्यामध्ये नवीन आशा आणि नवीन दिशा सर्व भक्तांना मिळावी हीच त्यामागची सुंदर भावना आहे। पंढरपूरहून वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत। तर आपण पाहतो आहोत विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे। नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक विठ्ठल भक्त पंढरपुरात दाखल होत असतात। यंदाच्या वर्षी फळांचा आणि फुलांचा वापर करून गाभाऱ्यासह मंदिर परिसरामध्ये आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे। विठ्ठल रुक्मिणी यांचं रूप अतिशय खुलून या सगळ्या सजावटीमुळे आल्याचं आपण पाहतो। खरं तर दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक पंढरपुरात दर्शनासाठी गर्दी करत असतात। मात्र यंदा कोरोनाचं सावट आहे, ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव काहीसा वाढताना दिसतोय। या अनुषंगाने कोरोना प्रतिबंधक नियम पाळून भाविकांनी दर्शन घ्यावं असं आवाहन करण्यात आलेलं होतं। मोठ्या प्रमाणात गर्दी करू नये असं आवाहन करण्यात आलेलं होतं। आपण सध्या ही दृश्य पाहतो आहोत। विठ्ठल रुक्मिणी मंदिराची ही दृश्य आहेत। फळांचा आणि फुलांचा वापर करून अतिशय मनमोहक, आकर्षक अशी ही सजावट मंदिराला करण्यात आलेली आहे। विठ्ठल रुक्मिणी गाभारा, चौखांबी, सोळखांबीसह मंदिरात फळांचा आणि फुलांचा वापर करून ही सजावट केली गेलेली आहे। सजावटीसाठी जी फळं वापरली आहेत त्यामध्ये संत्री, मोसंबी, अननस, केळी, सफरचंद आणि डाळिंब
ही फळं वापरली गेलेली आहेत आणि इथल्या याच सगळ्या एकंदरीतच वातावरणाचा आढावा घेण्यासाठी आपण थेट जाणार आहोत पंढरपूरला। वीरेंद्र उत्पात आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। वीरेंद्र, नवीन वर्षाचं एकंदरीतच स्वागत करण्यासाठी भाविक विठू माऊलीच्या रुक्मिणी मातेच्या दर्शनानं सुरुवात करत असतात, मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाचं सावट आहेच पुन्हा एकदा, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी करता येणार नाहीये। वीरेंद्र, काय नेमकं वातावरण पंढरपुरात? नववर्षाची सुरुवात प्रत्येक विठ्ठल भक्ताला पंढरपुरातून विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेऊन करावी अशी इच्छा असते आणि त्यामुळं पंढरपूरमध्ये हे भाविक दाखल झालेले आहेत। आपल्या सोबत भाविक भक्त आहेत, त्यांच्याशी बोलूया। कुठून आला माऊली, काय सांगाल? औरंगाबाद जिल्हा वैजापूर तालुक्यात दरवर्षीप्रमाणे नववर्ष सुरुवात आम्ही पंढरपूर टू माऊलीच्या दर्शनाला सुरुवात करतो। गेल्या 15 वर्षापासून हीच परंपरा आहे, आमच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे। काय संकल्प केलेला आहे? कोरोना पण आलेला आहे आणि अजून पूर्ण गेलेलं नाही, तिसरी लाटेची पण शक्यता आहे, ह्याच्यामध्ये काय केलं? देवाच्यांनी हीच प्रार्थना करतो की येणारं संकट सगळ्यांवर होऊ दे, कोणावर येऊ नको दे, हीच प्रार्थना देवाला आम्ही करत असतो। येणार संकट या पृथ्वीवरच नष्ट होईल। आपल्या सोबत अजून भाविक आहेत, काय सांगाल? काय वाटतंय नववर्षाची सुरुवात केली? दरवर्षी आम्ही 31 डिसेंबरला लोक पर्यटन स्थळी जातात, पण आम्ही आमच्या मुलांना अध्यात्माचा वेळ लागावा म्हणून ते येत असतो। यावर्षी हाच संकल्प घेऊन आलो की कोरोनावरचं संकट दूर हो, सगळ्यांना सुखाचं समाधानाचं आयुष्याला बघायला मिळू, आमच्या मुलांना शाळा तरी बघायला मिळून येतात, ही तरी अपेक्षा। सर्व भाविक म्हणतात की कोरोनाचं संकट दूर व्हावं, पण नियम पाळतात का? नियम जे सरकारने केलेले आहेत पाळणे खूप महत्वाचे आहे। सरकारने जे नियम केले आहेत ते पाळणे खूपच महत्वाचे आहेत। नुसतं बोलून जमणार नाही, कारण की त्याशिवाय पर्याय दिसत नाही। आता फक्त माझ्या हातात मास्क आहे असं करून चालणार नाही, काढलाय, परंतु तसं होऊन चालणार नाही, कारण की आता आपण पाहतोय रुग्णसंख्या वाढू लागली आहे आणि त्यामुळं मास्क वापरणं गरजेचं आहे। एकंदरीत जी नववर्ष आहे ते आरोग्यमय आणि सुख समृद्धीचं जावं अशी सर्व विठ्ठल भक्तांची प्रार्थना आहे विठुरायाला। बिलकुल वीरेंद्र, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आणि पंढरपूरमधले जे भाविक आता दाखल झालेले आहेत नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांची प्रतिक्रिया पोहोचवली त्याबद्दल। पुढची आता बातमी आपण पाहणार आहोत। नवीन वर्षाच्या न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांना शुभेच्छा तर आहेतच, मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीला आम्ही तुम्हाला सिद्धिविनायक मंदिरात घेऊन जाणार आहोत। नववर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबईमध्ये भाविकांनी सिद्धिविनायक मंदिरात मोठी गर्दी केली आहे। ऑनलाईन बुकिंग केलेल्या भक्तांना दर्शनाची परवानगी देण्यात आलेली आहे। एका तासाला 1,500 नागरिक सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊ शकतात। 2022 या वर्षाला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि या निमित्तानंच अनेक गणेश भक्त सिद्धिविनायकाकडे दर्शनासाठी आलेले आहे। येणारं हे वर्ष जे आहे ते सुख समृद्धी समाधानाचं जावं अशीच आशा घेऊन गणपतीला साकडं घालण्यासाठी मुंबईतल्या सिद्धिविनायकाच्या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहे। मी आहे आता सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेरच आणि बघू शकतो या ठिकाणी सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर सकाळपासूनच जे भाविक आहेत त्यांची दर्शनासाठी गर्दी झालेली पाहायला मिळते आहेत। जो कोविड आहे, कोरोना आहे, ज्याची जी मार्गदर्शक तत्वे आहेत ती मार्गदर्शक तत्वांचं पालन करूनच या ठिकाणी भक्तगणांना आत सोडण्यात येत आहे आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं या ठिकाणावरून जे लोक आहेत त्यांना आत सोडण्यात येत आहे। आपल्यासोबत या कार्यकारी अधिकारी आहेत नंदा राऊत, आपण त्यांना विचारूया। मॅडम, कशा प्रकारे सुविधा आहे, लोकांना दर्शन इझिली व्हावं यासाठी काय प्रयत्न केले जातात, याविषयी काय सांगणार? सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांना, भाविकांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि सध्या शासन नियमावली तर आहेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, त्यामुळे आम्ही पूर्णपणे खबरदारी आणि सर्व मार्गदर्शक सूचना ज्या आहेत शासनाच्या त्या पाळून ऑनलाईन पद्धतीने QR कोडनेच दर्शन सुरू ठेवलेलं आहे आणि दर तासाला 1,500 इतके QR कोड सोडलेले आहेत ऑलरेडी 1 तारखेसाठी, कारण खूप गर्दी होते। जवळजवळ 2 ते 3 लाखाच्या आसपास भाविक येतात इथे। तर सध्या या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये एवढ्या सगळ्यांना आम्हाला अकोमोडेट करणं
मंदिरामध्ये परिसरामध्ये ते सोशल डिस्टन्सिंग आणि हे पाळलं जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही ऑनलाईन पद्धतीनेच दर्शन ठेवलेलं आहे. आणि जे भाविक लांबून येतात किंवा त्यांना इथून विन्मुख होऊन जायला लागू नये म्हणून त्यांच्यासाठी एक मर्यादित स्वरूपामध्ये ऑफलाईन पद्धतीने देखील व्यवस्था ठेवलेली आहे. जे भक्त आहेत त्यांना ज्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं असेल त्यांना तर दर्शन मिळणारच आहे, पण जे वेळेवर येतात त्या काही भक्तांसाठी सुद्धा दर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. रांग लागलेली आहे, आपण बघू शकतो या ठिकाणी मोठी रांग लागलेली आहे. काय सांगणार, दर्शनाला आलेत, बाप्पाला काय मागणार? एक सुखी समृद्धी आयुष्य लाभो, सगळ्यांसाठी कोरोनातून मुक्ती व्हावी, बस एवढंच मागणं आहे, बाकी काही नाही. भक्त जे आलेले आहेत कोरोनापासून मुक्ती मिळो, सर्वांना सुख शांती मिळो हीच बाप्पाकडे मागणी करत असल्याचं हे भक्तगण सांगत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भाविकांनी शिर्डीमध्ये सुद्धा मोठी गर्दी केलेली आहे. शिर्डीमध्ये आज दिवसभर साईबाबांचं मंदिर सुरू राहणार आहे. शिर्डीत मध्य प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरात अशा वेगवेगळ्या राज्यांमधनं भाविक दरवर्षी येत असतात. ओमायक्रॉनचा धोका एकीकडे वाढत असताना दुसरीकडे मंदिर परिसरात गर्दी वाढल्यानं आता चिंता व्यक्त केली जाते. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया. आपले प्रतिनिधी हरीश दिमोटे सध्या आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं. हरीश, नवीन वर्षाच्या स्वागताची एकंदरीतच साई दर्शनानं सुरुवात व्हावी अशी भाविकांची इच्छा असते. त्या अनुषंगानं शिर्डीमध्ये मोठी गर्दी देखील झाल्याचं आपण पाहतो आहोत. मात्र कुठेतरी कोरोना प्रतिबंधक नियमांची पायमल्ली होतीये की काय अशी स्थिती आहे? हरीश, सविस्तर याबद्दल काय सांगाल? अजिंक्य, आपण जर बघितलं तर शिर्डीमध्ये बाबांचं दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी हजारो लाखो साई भक्त आलेले असतात आणि तशीच परिस्थिती काल पण होती. काल जर आपण बघितलं तर सकाळपासून मोठी गर्दी शिर्डीमध्ये बघायला मिळाली. मात्र कोरोनाचे जे नियम आहेत त्याच्या पार्श्वभूमीवरती जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश लागू केलेले होते आणि रात्री मंदिर 9 वाजता बंद झालं आणि सकाळी 6 वाजता उघडणार होतं. दरवर्षी खरं तर 31 डिसेंबरच्या रात्री मंदिर खुलं असतं आणि रात्रभर दर्शन सुरू असतं. त्यामुळं देशभरातून राज्यातून आलेल्या सगळ्या साई भक्तांना रात्री बाबांचं दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात आपल्या साईबाबांच्या दर्शनाने करता येत होती. यावेळी मात्र साई भक्तांचा हिरमोड झाला. सगळीकडे बॅरिकेडिंग केलेलं होतं. जवळपास 350-400 पोलिसांचा चोख बंदोबस्त होता आणि भक्तांना साई मंदिराकडे जाऊ दिलं जात नव्हतं. तरी सुद्धा रात्रीचं जर आपण बघितलं तर 12 वाजताच्या ठेक्याला हजारो साई भक्त मंदिराच्या समोरच्या त्या हायवेवरती जमा झालेले होते आणि आपण म्हणतात तसं नियमांची जी पायमल्ली आहे ती झालेली होती. कुठेही सोशल डिस्टन्सिंग नव्हतं. मात्र भक्तांनी रात्री 12 वाजता साईबाबांचा जयघोष केला आणि नवीन वर्षाचं स्वागत केलं आणि कळसाच्या दर्शनावरती समाधान मानलं. आणि आज सकाळची जर परिस्थिती बघितलं तर सकाळपासून सुद्धा मोठाल्या रांगा दर्शनासाठी लागलेल्या आहेत आणि सकाळी 6 वाजता मंदिर उघडलं आणि साई दर्शनाला सुरुवात झालेली आहे. या दर्शन रांगातनं हे सगळे आता साई भक्त एक एक करत आतमध्ये जात आहेत. मात्र ज्यांना पास मिळाला नाही असे सगळे भाविक शिर्डीमध्ये गर्दी करून आहेत. कारण फक्त 15,000 भाविकांना ऑनलाईन पास दिला जातोय आणि 10,000 साई भक्तांना फक्त ऑफलाईन पास. आणि बाकीच्या जे साई भक्त आहेत ते शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी गर्दी केलेली आहे आणि मग तिथे नियमांची पायमल्ली होतोय. मास्क लावले जात नाहीये. कोरोनाच्या नियमांचा सगळा विसर पडलेला दिसतोय. साई मंदिरामध्ये मात्र सगळी काळजी घेऊन साई भक्तांना टप्प्याटप्प्याने सोडलं जातंय. साधारणतः दर तासाला 1500 साई भक्तांना दर्शन दिलं जातंय. साई मंदिराकडनं सगळे जे नियमांचं पालन आहे ते भक्तांकडनं करून घेतलं जात आहे. आपण एकंदरीत आपण जर बघितलं तर 9 वर्षाचा मोठा उत्साह शिर्डीमध्ये दिसतोय आणि मोठी गर्दी शिर्डीमध्ये झालेली आहे. एकंदरीत शिर्डी भक्तांनी फुलून गेलेली दिसते. अजिंक्य. हरीश, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा दिलेल्या आहेत. समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊन आव्हानांवर मात करूया असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. कितीही आव्हानं येऊ द्या, सर्वांनी सतर्क राहायला हवं, गर्दी टाळायला हवी असंही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. नवीन वर्ष सगळ्यांच्याच आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो, त्यासाठी आरोग्यदायी संकल्प करूया असंही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. नवीन वर्षाच्या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला, सर्व नागरिक बंधू भगिनींना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. हे नवीन आलेलं वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं जावं. महाराष्ट्र शूरांची भूमी असून राज्याला शौर्य, त्याग, पराक्रम, बलिदानाची गौरवशाली परंपरा आहे. स्वत्व आणि स्वाभिमानासाठी आत्मबलिदान करणाऱ्या वीरांचा हा महाराष्ट्र आहे. कोरेगाव भीमाचा इतिहासही महाराष्ट्राच्या त्यागाचा, शौर्याचा, पराक्रमाचा इतिहास आहे. कोरेगाव भीमाच्या ऐतिहासिक लढाईत लढलेल्या आणि हौतात्म्य पत्करलेल्या वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विनम्र असं अभिवादन केलेलं आहे. भीमा इथं राज्य सरकारच्या वतीने यंदा 204 शौर्य दिन साजरा करण्यात येतोय. राज्य सरकारचा सामाजिक न्याय विभाग जो आहे त्यानं हा कार्यक्रम यंदाच्या वर्षी आयोजित केलेला आहे. दरवर्षी वेगवेगळ्या संघटना एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा करत होत्या. मात्र 3 वर्षापूर्वी कोरेगाव भीमाला जी दुर्घटना घडली, दंगल घडली, त्यानंतर सातत्यानं इथलं नियोजन जे आहे ते चर्चेमध्ये राहिलेलं होतं. यंदाच्या वर्षी राज्य सरकारनं थेट निधी देत पूर्ण कार्यक्रम जो आहे तो जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून त्याचं नियोजन जे आहे ते पूर्ण केलेलं आहे. पोलिसांनी 2 दिवसापासून इथला सगळा परिसर ताब्यात घेतलेला होता आणि आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी इथं येऊन अभिवादन केलं. सगळं नियोजन जे आहे ते नियोजन पूर्णतः जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमण्यात आलेली आहे या समितीकडून आणि बार्टीकडून असं करण्यात आलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता प्रचंड मोठं आवाहन जे आहे ते सातत्यानं करण्यात येत होतं. इथं गर्दी करण्यात येऊ नये. दरवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी गर्दी जी आहे ती अत्यंत तुरळक आहे असं म्हणावं लागेल. सकाळच्या सत्रामध्ये गर्दी जी आहे ती कमी होती. दिवसा साधारण 11 ते 12 वाजेपर्यंत ही गर्दी जी आहे ती वाढेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र ज्या पद्धतीनं सकाळचं ट्रॅफिक एरवी असायचं किंवा इतर वर्षी असायचं तसं यंदाच्या वर्षी दिसून येत नाहीये. सुदैवानं ओमायक्रॉनचा जो धोका वाढतोय ते लक्षात घेता सगळ्या अनुयायांनी घरूनच विजयस्तंभाला अभिवादन करावं असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. आणि इथली गर्दी पाहता आज इथली गर्दी जी आहे ती कमी राहील अशी शक्यता व्यक्त केली जाते, जी जास्त उत्तम ठरेल. याचं कारण राज्य सरकारचे 10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त आमदार जे आहेत ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती अजित पवार यांनी इथं दिली आहे. त्यामुळे परिस्थिती ही अत्यंत वेगाने बदलू शकते, अत्यंत वेगाने गंभीर होऊ शकते. या सगळ्याची जाणीव सगळ्यांनी ठेवावी असंही आवाहन त्यांनी केलंय. तसं जर झालं नाही तर अत्यंत कठोर निर्णय घ्यावे लागतील अशा सूचनावाचा इशारा सुद्धा अजित पवार यांनी दिलाय. त्यामुळे इथे गर्दी जी आहे ती जेवढी कमी होईल तेवढं उत्तम. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटे, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे जिल्ह्यातल्या मावळ इथल्या बैलगाडा शर्यती रद्द केलेल्या आहेत. आमदार सुनील शेळके यांनी बैलगाडा शर्यत आयोजित केलेली होती. मात्र याच शर्यत घाटावर आता पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. बैलगाडा मालकांना घाटावर येऊ नये असं पोलीस प्रशासनानं आवाहन केलेलं आहे. याबाबतच पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गणेश दुडम यांनी. बैलगाडाची बंदी उठली आणि मावळ तालुक्यामध्ये सर्वात मोठी बैलगाडा स्पर्धा ही होणार होती. परंतु काल पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैलगाडा स्पर्धा होऊ नये. त्यानुसार सर्व गाडा मालकांनाही असं आवाहन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी बैलगाडा स्पर्धा आहे त्या ठिकाणी आता कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेले आहेत. आपल्यासोबत पोलीस अधिकारी आहेत रणजित सावंत सर, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहात. सर, काय आव्हान असणार आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला आदेश आलेले आहेत? पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या केसेसच्या पार्श्वभूमीवर माननीय जिल्हाधिकारी यांनी धार्मिक सामाजिक राजकीय कार्यक्रमांना 50 पेक्षा जास्त लोकांना जमण्यास मनाई आदेश जाहीर केलेले आहेत. तसेच माननीय पोलीस आयुक्त यांचेही जमावबंदी आदेश लागू आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या याच्याप्रमाणे आयोजकांनी आजची जी शर्यत आहे बैलगाडा शर्यत ती स्थगित केलेली आहे. त्यामुळं माझे सर्व बैलगाडा चालक मालक आणि प्रेक्षकांना एक विनंती राहील
की त्यांनी ह्या परिसरात येऊ नये. तरी पोलीस प्रशासनाने आवाहन केलेलं आहे की कोणताही बैलगाडा चालक मालक यांनी या ठिकाणी येऊ नये. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी ही संपूर्ण बैलगाडा स्पर्धा आयोजित केली होती. त्यांची 10 दिवसापासून ही पूर्ण या नानोली गावामध्ये तयारी होती. आपण पाहू शकता हा घाट परिसर आहे. या घाटामध्येही मोठमोठे फ्लेक्स लावलेले असेल. मंत्री सुनील केदार असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा खासदार हे असतील अमोल कोल्हे असतील, त्यांचेही इथं फ्लेक्स लावले आहेत. तर डाव्या साईडला सुनील शेळके यांचा एक मोठा फ्लेक्स लावण्यात आलेला आहे. तरी ओमक्रॉनचा अजूनही धोका टळलेला नाही. कोरोना हा वाढतच चाललेला आहे. त्यामुळे कुठंतरी जिल्हाधिकाऱ्यांनी हा जो आदेश दिलेला आहे त्याला अनुसरूनच आता हे संपूर्ण बैलगाडा आहे ती रद्द करण्यात आलेली आहे. गणेश धुडम, न्यूज 18 लोकमत, मावळ. नमस्ते महाराष्ट्रमध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एकीकडे ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता राज्यामध्ये कोरोनाचा अक्षरशः विस्फोट झालेला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 8067 कोरोना बाधित रुग्ण आढळलेले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मुंबईत तिसऱ्या दिवशीही रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदवली गेलेली आहे. राज्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याचं आपण पाहतो आहोत. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण एक नजर टाकूया. 27 डिसेंबरला राज्यातला कोरोना बाधितांचा आकडा 1426 होता. 28 डिसेंबरला तो वाढून थेट 2172 पर्यंत गेला. 29 डिसेंबरला तो आणखीन वाढला, थेट 3900 पर्यंत हा आकडा गेला. 30 डिसेंबरला हाच आकडा 5368 इतका होता. तर 31 डिसेंबरला हा आकडा तब्बल 3000 वाढला आणि 8067 पर्यंत जाऊन पोहोचला. जी स्थिती राज्यातली तीच स्थिती काहीशी मुंबईमध्ये देखील पाहायला मिळालेली आहे. मुंबईतही आकडा वाढताना दिसतोय. 27 डिसेंबरला 809 कोरोना बाधितांची संख्या मुंबईत होती. 28 डिसेंबरला ही संख्या 1377 वर गेली. 29 डिसेंबरला हीच संख्या 2510 पर्यंत जाऊन पोहोचली. 30 डिसेंबरला 3928 नवे कोरोना बाधित मुंबईत आढळले. तर 31 डिसेंबरला हाच आकडा वाढून थेट 5428 वर जाऊन पोहोचलाय. राज्यातली कोरोना बाधितांची संख्या वेगानं वाढत असल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला काळजी घेण्याचं आवाहन केलंय. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळामध्ये 10 मंत्री आणि 20हून अधिक आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती सुद्धा अजित पवार यांनी दिली आहे. त्यामुळे सर्वांनी नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. रुग्णसंख्या जर वेगानं वाढली तर लॉकडाऊनच्या बाबतीतले कठोर निर्णय घ्यावे लागतील असा सूचक इशारा सुद्धा अजितदादांनी दिलेला आहे. गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या अतिशय वेगानं वाढत असल्यानं शर्यती आणि सार्वजनिक ठिकाणच्या कार्यक्रमांना गर्दी करू नये असं आवाहन अजित पवार यांनी केलेलं आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्स सोबत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. या बैठकीमध्ये सुद्धा वाढती रुग्णसंख्या पाहता चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे एकूणच कोरोनाचं हे वाढतं संकट पाहता नियमांचं पालन केलं जावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे. जनतेला, नागरिकांना आग्रहाची विनंती आहे की कोरोना खूप झपाट्याने वाढतो. मी मागेही काहींशी आपल्याशी बोललो होतो. 5 दिवसच अधिवेशन आम्ही ठेवलेलं होतं, तरी 5 दिवसामध्ये जवळपास आत्तापर्यंत 10 मंत्र्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. जवळपास 20पेक्षा जास्त आमदारांना कोरोनाची लागण झालेली आहे. प्रत्येकाने, लोकप्रतिनिधी असेल किंवा कुणी नागरिक असेल, त्या सर्वांनी नियमाचं भान ठेवलं पाहिजे. प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे आणि त्याच्याकरता सरकार प्रयत्न करते. कृपा करून नागरिकांनी बाबा आत्ताच का नियम कडक केले अशा पद्धतीचं मनामध्ये आणू नये. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पण मध्ये आवाहन केलेलं होतं. काही राज्यांनी रात्रीच्या वेळेस थोडेसे जमावबंदी पण केलेली आहे आणि लॉकडाऊन पण केलेलं आहे. अशा पद्धतीनं करत असताना आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि पुणे इथं जरा प्रमाण जास्त वाढायला लागलेलं आहे आणि मग ते सर्व दूरपर्यंत पसरतं.
या लॉकडाऊन करण्यासंदर्भातला काही निर्णय मी त्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर टास्क फोर्सची मीटिंग झाली, त्याला राजेश टोपे बाकीचे सगळेजण होते. ह्या संदर्भामध्ये साधारण दररोजचा आकडा लक्षामध्ये घेऊन किती पटीमध्ये पेशंटची संख्या वाढतीये ते बघून त्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल. पण पेशंटची संख्या फार गतीनं जर वाढायला लागले तर नाईलाजाने अजून कठोर निर्णय घेण्याची वेळ ही महाराष्ट्र सरकारवर येऊ शकते. तशी येऊ नये म्हणून सर्वांनी जर सहकार्य केलं तर आपल्याला त्याच्यातनं मार्ग काढणं सोयीचं होईल. राज्यातली आणि मुंबईतली खास करून कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसतेय. याच अनुषंगानं मुंबईतल्या स्थितीविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. मनोज कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सोबतच नागपूरमध्ये सुद्धा कोरोना बाधितांचा आकडा काहीसा वाढताना दिसतोय. त्याचबद्दलची माहिती देण्यासाठी तुषार कोहळे आपले नागपूरचे प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहेत. सुरुवातीला मनोज आपल्याकडे येतो. मुंबईतली कोरोना बाधितांची संख्या गेल्या काही दिवसात झपाट्यानं वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि ही कुठेतरी धोक्याची घंटा आहे असंच म्हणावं लागेल. मनोज, मुंबईतल्या कोरोना बाधितांच्या रुग्णवाढीविषयी काय सांगाल? अगदी बरोबर आहे अजिंक्य. गेल्या 8 दिवसापासून ही कोरोना रुग्णांची संख्या जी आहे ती मुंबईत वाढत आहे. या गेल्या 8 ते 10 दिवसामध्ये मग तो 25 तारखेचा नाताळ सण असो, त्याचबरोबर मग कुठेतरी नवीन वर्षाचं सेलिब्रेशन असो, लग्न कार्य असो, हे गेल्या 10 दिवसामध्ये प्रचंड प्रमाणात मुंबईत सुद्धा झालेले आहेत. राजकीय सभासुद्धा होत असतात आणि याचाच परिणाम म्हणून हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं पाहायला मिळते आहे. काल मात्र मुंबईत गेल्या ऑगस्ट नंतर मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली पाहायला मिळते. जवळपास 5428 इतके कोरोना रुग्ण काल मुंबईत आढळले होते आणि त्याचाच परिणाम म्हणून काल रात्री जे नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी लोक जमा होत होते, पोलिसांनी अतिशय कठोर भूमिका घेतली आणि ज्या ज्या ठिकाणी असे कॉल्स येत होते किंवा जे पोलीस होते ते त्या ठिकाणी गस्त घालत असताना आढळत असतील तर सगळ्यांना बाजूला किंवा तिथून फैलवायचं काम करत असल्याचं पाहायला मिळत होतं. ओमिक्रॉनचा धोका सुद्धा वाढलेला असताना पण मुंबईसाठी एक चांगली गोष्ट आहे की कालच्या दिवसामध्ये एकही ओमिक्रॉनचा रुग्ण मुंबईत आढळला नाही. त्यामुळे कुठेतरी एक समाधानाची बाब आहे की जे नवीन व्हेरियंट आहे ओमायक्रॉन, या ओमिक्रॉनचा जो धोका आहे तो कुठेतरी मुंबईत जास्त प्रमाणात जरी नसला तरी सावधानता बाळगणं हे सर्वांचंच काम आहे. काल रात्री मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी गर्दी जी झाली होती ती पोलिसांनी हटवली होती. परंतु आज नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. अनेक ठिकाणी लोक आता दर्शनासाठी म्हणून जातील किंवा कामावर जातील, रेल्वेनी लोकलनी प्रवास करतील. सगळीकडे लोकांनी जे आहे ते प्रिकॉशन घेणं आवश्यक आहे. तेव्हाच कुठे मुंबईवरचं जे आलेलं हे कोरोनाचं वाढतं संकट आहे ते कमी होऊ शकते. कारण मुंबईत जर कोरोनाचे रुग्ण वाढले तर त्याचा फैलाव जास्त प्रमाणात होतो. कारण लोकसंख्या जास्त प्रमाणात आहे, लोकांची गर्दी अनेक ठिकाणी होत असते आणि याचाच परिणाम इतर ठिकाणी सुद्धा होतो. धारावीसारखी अतिशय घनता असलेली लोकसंख्या आहे, तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात कोरोनाची गेल्या काही दिवसापासून रुग्णसंख्या वाढत आहेत. जर लोकांनी प्रिकॉशन घेतलेलं आहे, सरकार सांगत आहेत, पोलीस प्रशासन आहेत, परंतु लोक जितक्या जास्त प्रमाणात प्रिकॉशन घेतील तरच कुठेतरी कोरोनावर नियंत्रण आणू शकतील. नाहीतर सरकारला कठोर निर्णय आधी निर्बंध लादावे लागतील आणि मग कुठेतरी लॉकडाऊन सारखी परिस्थिती सुद्धा अशीच जर कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर उद्भवू शकते. अजिंक्य, मनोज असेच आमच्या सोबत राहा. पुन्हा एकदा मी येणार आहे आपल्याकडे. यानंतर आपण नागपूरची नेमकी काय स्थिती आहे या संदर्भातली ते जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्याकडे जाऊया. तुषार, नागपूरमध्ये गेल्या 24 तासात रुग्णसंख्येत 3 पटीनं वाढ झाली आहे. त्यामुळे कुठेतरी रुग्णसंख्या नागपूरमधली देखील वाढतीये आणि ही देखील एक धोक्याची घंटा म्हणावी लागेल. तुषार, या सगळ्याबद्दल नेमकं काय सांगाल? अजिंक्य, आपण जर का कोविडची पहिली लाट किंवा दुसरी लाट जर बघितली तर एक जो ट्रेंड पाहायला मिळत होता रुग्णवाढीचा, तोच ट्रेंड आता आपल्याला परत एकदा सक्रिय होताना दिसत आहे. त्यामुळे कुठेतरी तिसऱ्या लाटेची ही प्राथमिक स्टेप आहे का असं अनेकांना वाटायला लागलं आणि त्याबद्दल तज्ज्ञांकडून देखील भीती व्यक्त केली जाते. म्हणजे मागच्या 24 तासात जर का तुम्ही नागपूरचा विचार करायचा झाला तर नागपूर शहरामध्ये 81 रुग्ण आणि ग्रामीण पकडून असे एकूण 90 रुग्ण नागपूरमध्ये सापडले. म्हणजे 48 तासाआधी जो आकडा
27 होता तो थेट 81वर पोहोचला. म्हणजे तुम्हाला कल्पना येईल की 3 पटीनं रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली. आणि एक आठवड्यामध्ये तर एक आठवड्याआधी नागपूरची रुग्णसंख्या ही 10च्या घरामध्ये होती, आता ती 90च्या घरामध्ये पोहोचलेली आहे. त्यावरून तुम्हाला कल्पना येते की किती झपाट्याने रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. म्हणजे जागतिक स्तरावर जे काही अहवाल येतात किंवा जागतिक स्तरावरचा देखील आपण जो ट्रेंड बघतो तोच आपल्याला आता हळूहळू तिसऱ्या लाटेमध्ये आपल्याला सुरुवातीकडे जाताना दिसत आहे आपण. कारण की युरोपामध्ये जे रुग्ण वाढ होती त्यानंतर मग विशेष करून आपल्या देशात जर विचार करायचा झाला तर मग महाराष्ट्र आणि केरळमध्ये अशा प्रकारची रुग्ण वाढ होते. जो पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये अनुभव होता तोच आता तिसऱ्या लाटेमध्ये यायला मिळत आहे. महाराष्ट्रात देखील आपण विचार केला ना तर मागच्या 5 दिवसामध्ये बघा, तुम्ही सांगितलं की मागच्या 5 दिवसाआधी महाराष्ट्रामध्ये रुग्णसंख्या दिवसाला 1000च्या घरामध्ये होती, आता ती 8000च्या घरामध्ये झालेली आहे. 2 दिवसाआधीच राजेश टोपे यांनी भीती व्यक्त केलेली होती की ही रुग्णसंख्येची जी वाढ आहे ही दुपटीने आणि तिपटीने होईल आणि तसंच होताना दिसत आहे. त्यामध्ये आणखी एक महत्वाचा विषय की आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जे काही राज्यामधले ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले त्यामध्ये 20 असे रुग्ण आहे की त्यांची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नाही. त्यामुळे ओमिक्रॉनचा देखील कम्युनिटी स्प्रेड होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तिसऱ्या लाटेमध्ये कोविडचा तर आपल्याला कम्युनिटी स्प्रेड झाल्याचं दिसत आहे, ते आकड्यावरीवरनं सिद्ध होत आहे. कारण की सध्याच्या परिस्थितीमध्ये जे टेस्ट होत आहेत ते पॉझिटिव्ह रुग्णामधले जे क्लोज कॉन्टॅक्टमधले लोक आहेत त्यांचीच टेस्ट केली जात आहे. ती इतक्या मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह आढळत आहे. जर का तुम्ही रस्त्यावर अनेक लोकांची जर टेस्ट केली तर त्यामध्ये देखील अनेक लोकांमध्ये कोविड पॉझिटिव्हचा अहवाल येऊ शकतो. असं असताना देखील आता महत्वाची गोष्ट ही आहे की प्रशासनाकडनं वारंवार विनंती केली जाते. म्हणजे काल देखील 31 डिसेंबरच्या पार्ट्या होत्या, आपण बघितलं की मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी उत्सव साजरा केला नाही. मात्र अनेक नागपूरच्या ग्रामीण भागामध्ये फार्म हाऊस असेल किंवा रेस्टॉरंट असेल तेही 31च्या पार्ट्यांमध्ये फुल दिसत होते. त्यामुळे लोकांकडनं जी अपेक्षा प्रशासन करतायत तसं होताना दिसत नाही. नागपूरमध्ये मागच्या 3 दिवसात 3 नवीन आदेश काढण्यात आले. प्रशासन सक्रिय आहे. प्रशासनाने कालच एक नवीन आदेश काढला, त्यामध्ये लग्न समारंभ असेल, राजकीय कार्यक्रम असेल, धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम असेल तिथे फक्त 50 लोकांची उपस्थितीची अट टाकलेली आहे. अंत्यविधीसाठी 20 लोकांची अट टाकलेली आहे. त्यामुळे प्रशासन आपल्या स्तरावर काम करत आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे की जर का ओमिक्रॉनचा कम्युनिटी स्प्रेड झाला तर निश्चितच परिस्थिती हाताबाहेर जाईल. सध्याच्या परिस्थितीमध्ये ओमिक्रॉनचा जो कम्युनिटी स्प्रेड आहे तो प्रायमरी स्टेजला दिसत आहे. त्यामुळे इथेच प्रशासनाला अत्यंत बारकाईने काम करावं लागेल आणि लोकांना देखील नुसतं प्रशासनाचं तुषार, आपण जे एक वाक्य या ठिकाणी सांगितलं की फक्त प्रशासनानं प्रयत्न करून उपयोग नाही, नागरिकांनी सुद्धा आपली जबाबदारी ओळखली पाहिजे आणि या सगळ्या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं गेलं पाहिजे, तरच कदाचित ही सगळी जी वाढती रुग्णसंख्या आहे ती नियंत्रणात येऊ शकेल. मनोज आणि तुषार, धन्यवाद आपण ही जी माहिती दिलीत त्याबद्दल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळालं. 31 डिसेंबरच्या रात्री त्यांनी मुंबईतल्या मॉल्सची पाहणी केली आणि त्यानंतर त्या एका हॉटेलमध्ये पोहोचल्या. अंधेरी परिसरातल्या या हॉटेलमध्ये येत त्यांनी तिथं कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन केलं जातंय का याची पाहणी केली. हॉटेलमध्ये एक कोरोना बाधित रुग्ण सध्या वास्तव्याला आहे, मात्र तिथं रुग्णांची काळजी घेतली जात नसल्याची तक्रार रुग्णानं केल्यानंतर महापौर थेट हॉटेलमध्ये पोहोचल्या. म्हटलं कुठे तर ट्रॅफिकमध्ये अडकत या, परत इकडे या, धावत. मॉलचा दौरा केल्यानंतर मुंबईच्या महापौर थेट पोहोचल्या त्या एका हॉटेलमध्ये. अगदी बरोबर, ज्या हॉटेलमध्ये करोना पेशंट्सना ठेवण्याची सोय आहे. आणि या का पोहोचल्या तर एक रुग्ण खरं तर हॉटेलमध्ये हे एसिम्प्टमॅटिक पॉझिटिव्ह असलेले ज्यांना कोणतीच लक्षणं नसतात अशा रुग्णांना ठेवलं जातं. पण एक पेशंट आहे जिला सिम्पटम्स आहेत आणि तरीही तिची काळजी घेतली नाही, म्हणून महापौरांना तक्रार आली आणि महापौर पोहोचल्या एअरपोर्टच्या जवळ, चक्रा स्टेशन जवळ मेट्रोच्या तिथे पोहोचल्या. आणि त्यानंतर आता त्यांची फोनाफोनी सुरू आहे. थेट त्यांनी पेशंटशी संवाद साधला आहे. डॉक्टर आता पेशंटशी बोलतात. डॉक्टर जोपर्यंत पेशंटशी बोलतात तोपर्यंत थेट महापौरांकडे जाणून घेऊया. महापौरजी, आता तुम्ही त्या पेशंटशी बोललात, काय म्हणणं आहे त्यांचं? काल त्या दुबईवरनं त्यांची फॅमिली होती, त्यातले जे निगेटिव्ह आले त्यांना होम हे केलेलं आणि ह्या पॉझिटिव्ह आले एसिम्प्टोमॅटिक आहेत, परंतु त्यांना आज सकाळपासून बॉडी पेन होत होतं. अर्थातच त्यांनी इथे कॉन्टॅक्ट सगळ्यांशी केले. डॉक्टरही येऊन गेले. डॉक्टरने ज्या पद्धतीने त्यांना ऍडवाइस करून उपलब्धता दिली पाहिजे. म्हणजे औषध किंवा मग हॉस्पिटलमध्ये गरज आहे का? 10 रूम आहेत, तर 10 रूमसाठी लागणारे काही जी मेडिसिन आहेत
आता मी आयुक्तांना सांगणार आहे की अशा मेडिकलवाल्यांशी कॉन्टॅक्ट करून ती औषधाची उपलब्धता करून ठेवली पाहिजे. निश्चित औषधाचे पैसे ते देतील, पण त्यांना लगेच उपलब्धता दिली तर आज जे त्यांना बॉडी पेन होतात एक तर त्या सिम्पटोमॅटिक आले त्यामुळे त्या घाबरू शकतात. काय म्हणालं पेशंटशी बोलणं झालं, काय म्हणाल्या? नाही, त्यांना ऑलरेडी घाबरले त्या. त्यांना असं वाटतंय की मला अजून काही होईल का. अच्छा. अर्थातच हॉटेलची लोक त्या पद्धतीने जाऊन त्यांच्याशी बोलताय बाहेरून, पण मला वाटतं काही उपलब्धता महापालिकेला पण मी आता ऍडवाइस करते. अगदी मॅडम, तुमच्याकडे हाच प्रश्न जाणून घ्यायचा की आता तुम्ही एका पेशंटने तक्रार केली म्हणून आता आलात तुम्ही, पेशंटची संख्या मर्यादित आहे म्हणून तुम्ही पोहोचू शकलात, पण आपण पाहतोय की पालिका क्षेत्रामध्ये एक दिवशी 4-4 हजार जेव्हा रुग्ण सापडतात, हे रुग्ण आता वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये ही रुग्णांची केस पाहता पालिकेला तुम्ही काय ऍडवाइस देणार? मागच्या वेळेला आपण केलं होतं तीच सिस्टम आता परत राबवायची आहे. आणि एक बरं आहे की आपले जे इक्बाल चहल आयुक्त आहेत हे कायम त्या सगळ्या गोष्टीवर एकदम सिरियस असतात, त्यामुळे त्यांना सांगितल्यानंतर तेही म्हणाले. पण काय करणार आहात? नाही, आता आपण ज्या पद्धतीने पेशंटची तक्रार तर हॉटेलकडे आल्यानंतर त्यांना लागणारं मेडिसिन ते इथे असलेले आमचे जे वॉर्डचे डॉक्टर आहेत ते दिवसातनं 2 वेळा वॉर रूम मधनं बोलणं आणि स्वतः इथे येऊन त्यांची चौकशी करणं. तर मला वाटतं ते प्रत्येक हॉटेलला जिथे जिथे रूम आहे तिथे तिथे ते करतील बीएमसी, आणि त्याचे ते निर्देश आपण आता देतोय. हे 9 वर्ष तुम्हाला सगळ्यांना सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जाओ, आणि जर कोरोनापासून वाचायचं असेल तर कृपया मास्क घाला, बाहेर पडताना मास्क घाला, आणि जास्तीत जास्त हात स्वच्छ ठेवण्याचा नक्की प्रयत्न करा. प्रवीण स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, अंधेरी, मुंबई. सोनिया गांधी नाना पटोले यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा आहेत आणि या नाराजीच्या चर्चांवर नाना पटोले यांनी आता उत्तरही दिलेलं आहे. सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी दिल्लीमध्ये गेलेल्या पटोले यांची सोनिया गांधींसोबत भेटच झालेली नसल्याचं समोर येत आहे. पक्षातल्या विरोधकांना लवकरच धडा शिकवला जाणार असल्याचं पटोले म्हणाले. आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी महाराष्ट्राचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले. सर, विधानसभा आणि विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद निवडणुकीनंतर तुमच्यावर आता बोट दाखवण्यात येत आहे. काँग्रेस हायकमांड तुमच्यावर नाराज असल्याचंही बोललं जाते. एकंदरीत राजकीय वातावरणामध्ये तुमच्याचकडे सगळे द्यायला काय मत आहे तुमच्यावर? हायकमांड नाराज होण्याचं काही कारण नाही. जे काही संविधानिक अडचणी त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम झालं आणि त्याच्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड थांबली. पण आता जी काही चर्चा आमची हायकमांडसोबत झाली त्याच्यामध्ये फरवरीमध्ये जे बजेट अधिवेशन सुरू होणार त्याच्या पहिल्या दिवशीच ही निवडणूक जाहीर केली जावी अशा पद्धतीचंच आता शिवसेनेचे प्रमुख आणि राष्ट्रवादीचे प्रमुख असे हायकमांड स्वतः बोलणार आहे. आणि त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये ही निवडणूक होणार आहे. आणि खरं तर आपण पाहिलं तर या निवडणुकीमध्ये भाजपनी माननीय राज्यपालाच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्रामध्ये विधानसभेला अध्यक्ष मिळू नये याचा एक प्रयत्न राजकीय खेळी त्यांनी खेळली. ठीक आहे, आज केंद्रात सरकार त्यांचं आहे आणि त्याच्या आधारावर ते राजकारण करून या पद्धतीनं खेळी महाराष्ट्रामध्ये करतात. जसं ओबीसी समाजाच्या राजकीय आणि सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणामध्ये खोडा जो निर्माण केला त्यांची जी दुटप्पीत जी भूमिका होती ती आता मध्य प्रदेशच्या ओबीसी आरक्षणावरून स्पष्ट होतं. केंद्र सरकारने माननीय सुप्रीम कोर्टाला ॲफिडेविट केलं की ओबीसीचा निर्णय जो मध्य प्रदेशसाठी घेतला गेलेला आहे त्याला शिथिल करावा आणि ओबीसीचं आरक्षण कायम ठेवावं. तशाच पद्धतीचं महाराष्ट्रासाठी समजा केंद्रातल्या सरकारने तशी मदत केली असती तर ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला नसता. आणि म्हणून ह्या सगळ्या दुटप्पी धोरण जे भाजपचं आहे त्यांना फक्त सत्ता आणि सत्तेशिवाय काही नाही आणि लोकांचं नुकसान झालं, राज्याच्या संविधानिक व्यवस्थेचं नुकसान झालं तरी त्यांना काळजी नाही. आणि म्हणून ही सगळ्या बाबी लक्षात घेता फरवरीच्या पहिल्या आठवड्यात ही निवडणूक घेतली जाईल. सध्या हायकमांड दिल्लीमध्ये नाही आहे, ते बाहेर आहेत आणि 2-3 तारखेला पुन्हा आमची भेट आहे. आणि मलाही दुसरी कामं होती त्याच्यामुळे मी दिल्लीला गेलो होतो. मला वाटतं की ह्याच्यात नाराजीचं कारण नाही, कारण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं काँग्रेस संघटनात्मक पुढे जाते आहे त्याचाही अहवाल माननीय आमच्या हायकमांडकडे आहे. त्यामुळे नाराजीचा काही प्रश्न राहू शकत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सहा, विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई.
बुलढाण्याच्या चिखलीतील रहिवासी असलेल्या अपूर्व पडघनने UPSC कडून घेण्यात येणाऱ्या CDS परीक्षेत देशातून पहिला येण्याचा मान पटकावलाय। कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्याने हे यश संपादन केलंय। अपूर्वच्या या यशामुळे राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय। चिखलीच्या अपूर्वचं अभूतपूर्व यश। UPSCच्या CDS परीक्षेत अव्वल। अपूर्व पडघान देशात पहिला। राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा। बुलढाण्याच्या चिखलीतल्या मेरा बुजुर्ग गावचा मूळ रहिवासी असलेला अपूर्व गजानन पडघाननं UPSCच्या CDS परीक्षेत देदीप्यमान यश संपादन केलंय। मेकॅनिक इंजिनिअरिंग सुरू असतानाच अपूर्वने UPSCची CDS पदासाठीची परीक्षा दिली आणि या पहिल्याच प्रयत्नात तो देशात पहिला आलाय। वडील पोलीस असल्यामुळे नेहमीच्या त्यांच्या बदल्यांमुळे अपूर्वला वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन शिक्षण घ्यावं लागलं। मात्र अभ्यासात त्याने कधीही खंड पडू दिला नाही। देशाची सेवा करता यावी या भावनेने अपूर्व झपाटलेला होता आणि त्यातूनच कठोर मेहनतीने हे यश त्याने संपादित केलंय। पहिला क्रमांक अशा स्तराच्या परीक्षेत येईल असा विचार नक्कीच कोणीच करू शकत नाही। हे म्हणजे फारच एक अनपेक्षितच घटना असते नेहमी। माझं इतकंच सगळ्या विद्यार्थ्यांना म्हणणं असेल की कुठल्याही प्रकारचं ध्येय जेव्हा तुम्ही निवडता तर त्या ध्येयाला सरळ एक खूप मोठं लक्ष्य म्हणून नाही तर त्यांना वेगवेगळ्या छोट्या छोट्या टार्गेट्समध्ये डिवाइड करून असं पायऱ्यांच्या हिशोबाने बघितलं गेलं पाहिजे आणि ते छोटे छोटे टार्गेट्स एक एक करत करत जेव्हा तुम्ही ते पूर्ण कराल असं करत तुम्ही त्या लक्ष्याकडे तुमच्या ध्येयाकडे जी वाटचाल कराल तिथे तुम्हाला नक्कीच तुमचं यश मिळेल। CDSच्या या परीक्षेत पास झालेल्यांची आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स पैकी कोणत्याही एका शाखेमध्ये निवड केली जाऊ शकते। अपूर्वने एअरफोर्स मध्ये दाखल व्हायचं ठरवलंय। माझं सुरुवातीला ध्येय हे असंच होतं की माझे बाबा सुद्धा पोलीस डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे मला युनिफॉर्म सर्व्हिसेसचं आधीपासूनच फार अशी आवड होती। तर त्यामुळे बऱ्याच लहान वयातच माझं असं मन बनून गेलं होतं की मी नक्कीच युनिफॉर्म सर्व्हिसेसमध्येच जावं आणि त्यासाठी जी वाटचाल मला करावी लागणार होती ती मी करण्याची तेव्हा सुरुवात केली होती। लहानपणापासूनच अपूर्व अभ्यासात हुशार। अपूर्वच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे अपूर्वच्या कुटुंबियांच्या आनंदाला पारावार उरला नाही तर अपूर्व आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहिल्यामुळे हे यश त्याला मिळवणं शक्य झालंय असं त्याची आजी सांगते। तुला जी परिस्थिती आहे आपल्याकडे फक्त एकच सोर्स आहे की तुझ्या बाबांचा पगार आहे त्याच्यात तुला खूप मोठं काहीतरी करायचं आहे असंच आम्ही त्याला शिकवत गेलो आणि त्यांनी त्याचं चीज केलं। कधी त्यांनी म्हणजे हे नाही मागितलं की मला हेच पाहिजे खूप मोठ्या मोठ्या गोष्टी पाहिजे असंही कधी नाही केलं। जी परिस्थिती आम्ही दिली तशा परिस्थितीत तो वाढत गेला। फक्त त्याला अभ्यासासाठी जे लागेल ते आम्ही कमी नाही पडू दिलं। खूप 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 हुशार होता। अभ्यासाशिवाय दुसरं काहीच केलं नाही त्यानं। अभ्यासाशिवाय एकच अभ्यासात बसला म्हणजे कुठं काही दुसरं करायचंच नाही असं होता। तरुणांनी स्वयंप्रेरणा घेऊन आपलं ध्येय निश्चित करून त्या दिशेनं कठोर मेहनत घेतली तर यशाला गवसणी घालता येते हे अपूर्वने दाखवून दिलंय। पहिल्याच प्रयत्नात अपूर्वने मिळवलेलं यश हे अभूतपूर्वच म्हणावं लागेल। त्यामुळे अपूर्वला भविष्यातल्या पुढच्या वाटचालींसाठी मनपूर्वक शुभेच्छा। राहुल खंदारेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा। आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। मात्र जाता जाता महत्त्वाचं आवाहन ते म्हणजे दिवसभरातल्या महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्यांसाठी आमचं YouTube चॅनल न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू